पेठशिवणी जिल्हा परिषद विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही पेठ या स्थानिक स्वराज्य संस्था 2026 ची निवडणूक लढवत आहोत। मी धन्यकुमार संतुकराव शिवणकर करंजी जिल्हा परिषद साठी आहे। माझ्या सोबत पेठशिवणी गणामधून सविता विजयराव कराळे पाटील या ओपन स्त्री प्रवर्गातून उभे आहेत आणि पेठ पिंपळगाव पंचायत समिती गणामधून इंदिराबाई गणपतराव गायकवाड ह्या पंचायत समितीसाठी उभे आहेत। आज आपण जर या पेठशिवणी जिल्हा परिषद सर्कलची परिस्थिती पाहिली असेल तर गेल्या मागच्या 2-3 टर्म पासून बाहेरचे उमेदवार येऊन या ठिकाणाहून निवडून आले आणि त्यानंतर पुन्हा परत या ठिकाणी ते कधीच न आल्यामुळं आज ज्या काही मूलभूत सुविधा आहेत या पेठशिवणी जिल्हा परिषद सर्कल मधील वासियांना मिळत नाहीत। जसं की रस्ता असेल, पाणी असेल, वीज असेल, आरोग्य असेल। आरोग्याच्या दृष्टिकोनातून या पेठशिवणीमध्ये एक आरोग्य केंद्र उभारल्या गेलेलं आहे, पण तिथं आरोग्याची सेवा करण्यासाठी कर्मचारी सुद्धा तिथं पुरेसे नाहीत आणि त्यामुळं करोडो रुपये शासनाचे खर्च होऊन सुद्धा ती इमारत धुळकात पडलेली आहे। आणि या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन या सगळ्या परिसरातील लोकांनी विचार करून आणि वेगवेगळ्या पक्षातील आम्ही सगळ्यांनी एकत्रित येऊन या ठिकाणी या सर्कलचा विकास करण्यासाठी आम्ही पेठशिवणी जिल्हा परिषद विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही ही निवडणूक लढवत आहोत। अनेक पक्ष सत्ता येत असते जात असते, पण जनतेचा विकास करण्यासाठी स्थानिक स्वराज्य निवडणुका किंवा इतर कुठल्या निवडणुका असते त्यामध्ये स्थानिकचाच उमेदवार असणं गरजेचं वाटते। यापूर्वीचा जो काय अनुभव आहे या पेठशिवणी जिल्हा परिषद सर्कलचा, बलाढ्य उमेदवार, आर्थिक धनदांडगे उमेदवार असलेले या ठिकाणी आले आणि ते पैशाच्या जीवावर निवडून गेले, परंतु त्यांनी या सर्कलच्या विकासाकडे लक्ष दिलं नाही। आणि त्यामुळं आज जर आपण पाहिलं असेल पेठशिवणी जिल्हा परिषदची जी काही निवडणूक आहे ती आजची सुद्धा निवडणूक स्थानिक विरुद्ध बाहेर आणि जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी निवडणूक होत आहे आणि आमच्या सोबत जनशक्ती आहे। त्यामुळं आम्हाला येणाऱ्या 7 तारखेला या सर्कल मधली जनता निश्चितपणानं मतदान रूपी आशीर्वाद, शिलाई मशीन आणि पंचायत समितीचे ऑटो रिक्षा या चित्रासमोरील बटन दाबून आशीर्वाद देतील आणि आम्हाला सेवा करण्याची संधी देतील। आपण डोर टू डोर या निवडणुकीमध्ये प्रचार करत आहात, जनतेच्या दारापर्यंत जात आहात, तर जे काही विकासाच्या बाबतीत लोकांच्या काही भावना आहेत? सगळ्यात महत्वाची जर काय असेल तर आम्ही घरोघरी फिरत असताना हे लक्षात आलं की पेठशिवणी सारखं सर्कलचं गाव असलेल्या ठिकाणी जिथं 4.5-5 कोटीची योजना पाणी पुरवठ्याची होती, परंतु आजही एकाही नळाला पाणी मिळत नाही। त्यामुळं सर्वसामान्य महिला जे आहेत त्या त्रस्त आहेत आणि त्यामुळं सगळ्यात महत्वाचा जर काय प्रश्न असेल या पेठशिवणी जिल्हा परिषद सर्कल मधील तर तो पाण्याचा आहे आणि त्यावर आम्ही निश्चितपणानं आम्हाला संधी मिळाल्यावर त्याच्यावर काम करू। बरेच दिवसापासून आपल्या पेठशिवणीमध्ये सुतगिरी नावाचा प्रोजेक्ट आला होता, तो आहे सध्या स्थिती, पण तो आता बंद पडलेला आहे। त्याच्यामुळे अनेक लोकांना मदत होण्यास या ठिकाणी जॉबसाठी जावं लागतं, तर ती कदाचित चालूच आहे। असा प्रोजेक्ट जर अजून पेठशिवणीमध्ये जर आला नक्कीच आपल्या युवकांना संधी भेटेल, रोजगार उपलब्ध होईल। याबद्दल आपली काय प्रतिक्रिया? या ठिकाणी तुम्ही म्हणलात ते बरोबर आहे की या सर्कल मध्ये नैसर्गिक जी काही संपत्ती लागते ती खूप भरपूर मोठ्या प्रमाणावर आहे। इथं उद्योग उभारण्यासाठी लागणारी जमीन आहे, इथं उद्योगासाठी लागणारं रॉ मटेरियल जे आहे ते सुद्धा आहे आणि परंतु इथं विकासाचा दृष्टिकोन घेऊन न येता आर्थिक पैशाच्या जोरावर निवडून यायचं आणि नंतर आपला स्वतःचा विकास करायचा, हेच बाबी या पाठीमागच्या काळामध्ये घडलेल्या आहेत। इथून पुढच्या काळामध्ये आम्ही निश्चितपणानं सूतगिरणी असेल किंवा नवीन इथं
गुळ उद्योग सारखा उद्योग सुद्धा सुरू होऊ शकतो. त्याच्यासाठी लागणारी जमीन आहे, त्याच्यासाठी गोदाकाठचा जो काही परिसर आहे तिथं पाण्याची उपलब्धता आहे, जमीन सुपीक आहे, त्याच्यासाठी ऊस मिळू शकतो. ह्याच्या सहित इथं आपल्या पेठशिवनी जिल्हा परिषद सर्कल मधील गुंज हे गाव, ज्या ठिकाणी गैबीबुवा देवस्थान आहे, तिथं बॅकवॉटर आहे आणि त्या बॅकवॉटरवर किंवा तिथं भोगाव आहे, मारुती मंदिर आहे तिथं, त्या बॅकवॉटरवर सुद्धा आपण पर्यटनाची जर व्यवस्था केली तर गोदावरीच्या पलीकडच्या काठावर जो काही गंगाजी बापूचं आहे मंदिर, तर ते जोडलं जाऊ शकतं. रस्त्याची व्यवस्था झाली तर पर्यटन वाढल, पर्यटन वाढलं तर तिथल्या स्थानिक रोजगार निर्माण होतील आणि नवयुवकांना, स्त्री पुरुष असतील, यांना इथून दुसरीकडे स्थलांतर करण्याची वेळ येणार नाही. पेठ पिंपळगाव पंचायत समिती गणामध्ये सुद्धा निवृत्ती महाराज हे योगीराज निवृत्ती महाराजांचं मंदिर आहे, समाधी आहे. त्या ठिकाणी प्रत्येक एकादशीला हजारो लाखो भाविक येतात, परंतु तिथं जाण्याची व्यवस्था नाही. ती जर रस्त्याची व्यवस्था झाली तर निश्चितपणानं तिथलं सुद्धा भाविकांची सोय होऊ शकते आणि निवृत्तीनाथ महाराजाचं मंदिर असेल किंवा भोगावचं मारुती मंदिर असेल किंवा गैबीबुवाचं गुंज येथील मंदिर असेल, हे सगळे जर जोडता आले तर निश्चितपणानं इथं पर्यटनाला सुद्धा संधी आहे आणि उद्योग सुद्धा येऊ शकतात. नांदेड जिल्ह्यातलं म्हणजे पालम, त्याच्यामध्ये पेठशिवनी लोकांची अशी प्रतिक्रिया आहे. आम्ही कव्हरेजसाठी लोकांची प्रतिक्रिया, लोहा तालुका, लोहा शहर हे जसं विकासाच्या बाबतीत पुढे आहे, नांदेड जिल्हा विकासाच्या बाबतीत पुढे आहे, तरी आपला तालुका आणि जिल्हा सुद्धा विकासाच्या दृष्टिकोनात आजही मागे आहे. त्याला राजकारणी जबाबदार आहेत असं वाटते? निश्चितपणानं राजकारणी हे फक्त राजकारण करतात, त्यांना समाजकारणाशी काहीही देणं घेणं नाही आणि ज्या वेळेस निवडून येतात त्याच्यानंतर त्यांना समाजाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलतो आणि त्यामुळं हे पेठशिवनी गाव आज जर आपण पाहिलं असेल, पेठशिवनीचं बस स्टँड इतकं विकसित झालंय, त्याचं कारण आहे की इथल्या लोकांचं सहकार्य. आणि मग ह्या लोकांच्या सहकार्यामधून आम्ही इथं जर आम्हाला सेवा करण्याची संधी मिळाली तर निश्चितपणानं परभणी जिल्ह्यामध्ये जे काही पेठशिवनी जिल्हा परिषद सर्कलचं नाव बदनाम झालेलं आहे ते पुसून काढून इथून पुढच्या काळामध्ये पेठशिवनी जिल्हा परिषद सर्कल हे जिल्ह्यात नाही तर आम्ही मराठवाडा राज्यात एक मॉडेल बनवून दाखवू. शेवटचा प्रश्न, मतदारांना तुमचं आव्हान काय असणार? मतदारांना आमचं आव्हान एवढंच आहे की कुठल्याही आमिषाला बळी पडू नका, कुठल्याही अफवेला बळी पडू नका. आम्ही आपल्यासाठी ठाम आहोत, आम्ही आमच्या ठिकाणी ठाम आहोत. आपण आपल्या ठिकाणी ठाम राहून योग्य निर्णय घ्यावा आणि आपण योग्य माणसांना जर संधी दिली तर आपल्या विकासाच्या आड कोणीही येऊ शकणार नाही. त्यामुळं येणाऱ्या 7 तारखेला जिल्हा परिषद साठी शिलाई मशीन आणि पंचायत समितीसाठी ऑटो रिक्षा या चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला आपली सेवा करण्याची संधी द्यावी. निवडणुकीमध्ये अनेक बलाढ्य पक्ष सुद्धा या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आपल्याला दिसतात आणि उतरलेले आहेत. तर आपण पक्ष म्हणून तुम्ही निवडणूक लढवता, एखाद्या पक्षाचं आव्हान वाटते आपल्याला? आम्हाला असं वाटत नाही की कोणाचंही आम्हाला आव्हान आहे का, तर त्याचं कारण असं आहे की ही जनतेनं जनतेसाठी निर्माण केलेली विकास आघाडी आहे. त्यामुळं जनता आमच्या सोबत आहे, त्याच्यामुळे आम्हाला कुठलंही असं आव्हान वाटत नाही.